पंचगंगा स्मशानभूमीच्या विस्तारीकरणावरून आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध भाजप ताराराणी आघाडी असा सामना पाहायला मिळाला। नगरसेवक अफजल पीरजादे यांनी तिरडी मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध केला, तर प्रतिकात्मक तिरडी सभागृहात आणण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे भाजप ताराराणी आघाडीचे नगरसेवक संतप्त झाले। या प्रश्नावरून विरोध आणि समर्थन असं वातावरण तयार झालं होतं। डेंग्यू आणि औषध खरेदी घोटाळा यावरही महापालिका सभागृहात जोरदार चर्चा झाली। कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज उपमहापौर अर्जुन माने यांच्या अध्यक्षतेखाली झाली। विषयपत्रिकेवरील कामकाज आटोपतं घेऊन थेट प्रश्नोत्तराला प्रारंभ झाला। दरम्यानच्या कालावधीत पंचगंगा स्मशानभूमीचं विस्तारीकरण रखडल्याच्या निषेधार्थ स्थानिक नगरसेवक अफजल पीरजादे यांनी भागातील नागरिकांसह प्रतिकात्मक तिरडी मोर्चा काढला। प्रतिकात्मक तिरडी थेट महापालिकेत आणून प्रशासनाचा निषेध केला। त्यावेळी भाजप ताराराणी आघाडीचे किरण नकाते, सत्यजित कदम यांनी स्टंटबाजी नको, सत्ता तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची आहे, मग का कामं रखडतात असा सवाल उपस्थित केला। त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली। सर्वच नगरसेवक आक्रमक होत उभे राहिले आणि गोंधळाला प्रारंभ झाला। सत्ता काँग्रेस राष्ट्रवादीकडे आहे, बजेटचंही काम तेच करतात, मग कामं का होत नाहीत? आघाडीच्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे असं नकाते यांनी नमूद केलं। त्यावर भाजप आणि ताराराणी आघाडीनं काय केलं अशी विचारणा काँग्रेस सदस्यांनी केली। पालकमंत्र्यांनी टोलचा प्रश्न निकाली काढला असं सत्यजित कदम यांनी सांगितलं। प्रतिकात्मक तिरडी सभागृहात आणणं हा सभागृहाचा अपमान असल्याचं अजित ठाणेकर यांनी स्पष्ट केलं। त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली। स्मशानभूमी झाली पाहिजे, सगळ्या स्मशानभूमी डेव्हलप झाल्या पाहिजे। ही वस्तुस्थिती आहे। ज्या माझ्या ऑफिसवर ख्रिश्चन समाजाची स्मशानभूमी आहे, तिथं पोलीस येऊन बंदोबस्त करावं लागते। ही वस्तुस्थिती आहे। तुम्ही आपली साईड राहून तिथं तुमच्या इथे कोणी आम्ही जमा केलेली आहे, यावर चर्चा करू नका। लोकांना काय केलं तो सुरुवात केली ते स्टंटबाजी करू नका, हे करू नका, ह्याच्या आधी पाठवतो तुमच्या ते सगळं केलं ना। नगरसेवक अफजल पीरजादे यांनी तिरडी मोर्चा शितोंडी आयुक्तांच्या टेबलावर ठेवली आणि प्रशासनाचा निषेध केला। स्मशानभूमीत दहनासाठी जागा नसल्यानं बऱ्याचदा मृतदेह बाहेर ठेवावे लागतात असं पीरजादे यांनी सांगितलं। स्मशानभूमीचं विस्तारीकरण झालंच पाहिजे, स्टंटबाजी केल्याशिवाय प्रशासनाला जाग येत नाही असं त्यांनी सांगून जो पहिला विस्तारीकरणाचा आराखडा तयार केलाय तो राबवावा आणि बेड वाढवावेत, त्याचबरोबर पार्किंगची सोय करावी अशी मागणी पीरजादे यांनी केली। पंचगंगा स्मशानभूमीतील जागा कमी पडते ही वस्तुस्थिती आहे, त्याचं विस्तारीकरण करणं महत्त्वाचं काम आहे, आयुक्तांनी ते करून घ्यावं असं सत्यजित कदम यांनी सांगितलं। स्मशानभूमी विस्तारीकरणाचा आराखडा तयार केलाय, तो शासनाकडे गेलाय का अशी विचारणा करत त्यांनी निधी मिळत नसेल तर भाजप ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांचा स्वनिधी देण्यास तयार आहोत असंही कदम यांनी स्पष्ट केलं। त्यावर खुलासा करताना शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी पंचगंगा स्मशानभूमी संदर्भात सुरुवातीला एक आराखडा तयार केला होता, पण नवीन जागा स्मशानभूमीला मिळणार असल्यानं तो प्रस्ताव मागे पडला असं सांगितलं। पंचगंगा स्मशानभूमीचं विस्तारीकरण होण्याबरोबरच गॅस दाहिनी बसवणं ही तितकंच महत्त्वाचं असल्याचं विजय सूर्यवंशी यांनी नमूद केलं। गॅस दाहिनी बसवण्याचं काम येत्या आठवड्याभरात सुरू होईल। पुढील 30 ते 40 दिवसात हे काम पूर्ण होईल असं डॉक्टर विजय पाटील यांनी सांगितलं। गॅस दाहिनीमुळे प्रदूषण कमी होणार असून एका मृतदेहाच्या दहनानंतर केवळ 2 ते 3 किलोच राख तयार होते असंही डॉक्टर विजय पाटील यांनी सांगितलं। पंचगंगा स्मशानभूमीच्या विस्तारीकरणासाठी माजी आमदार मालोजी राजे यांनी जागा देण्याची तयारी दर्शवली आहे। त्यानंतर ऑफिस प्रस्ताव तयार करून जूनमध्ये महासभेची मान्यताही घेतली आहे, पण अद्याप त्या ठरावावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही। या प्रश्नावरही प्रशासनाला धारेवर धरण्यात आला। विस्तारीकरणाचा प्रस्ताव शासनाच्या नगरविकास विभागाला पाठवण्यासाठी तयार केल्याचं सहाय्यक संचालक धनंजय खोत यांनी सांगितलं। ठरावाला मंजुरी देऊन 5 महिने झाले, मग त्या कालावधीत काय केलं अशी विचारणा भूपाल शेटे यांनी केली। पंचगंगा स्मशानभूमीच्या विस्तारीकरणासाठी नवीन जागा अपेक्षित आहे। नेमकी किती जागा लागणार याची माहिती प्रोजेक्ट विभाग घेत आहे।
आपण स्वतः त्या ठिकाणी भेट देणार आहोत, असं आयुक्त डॉक्टर चौधरी यांनी स्पष्ट केलं. सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन नवीन जागा गृहीत धरून 2 प्रस्ताव करू आणि पूर्वीच्या आराखड्याप्रमाणे आहे त्या जागेत बेड वाढवण्यासाठी कार्यवाही करू, असं आश्वासन आयुक्तांनी दिलं. 522 कलमाखाली अधिकाराचा वापर करून विस्तारीकरण करावं आणि 7 दिवसात बेड वाढवण्याच्या कामाला आयुक्तांनी सुरुवात करावी, अशी मागणी भूपाल शेटे यांनी केली. वीरशैव स्मशानभूमीत भिंती नसल्यामुळे भटकी कुत्री स्मशानभूमीत दफन केलेला मृतदेह उकरून काढतात. त्यामुळे महापालिकेनं स्मशानभूमी बंदिस्त करावी, अशी मागणी उमा बनछोडे यांनी केली. शववाहिका बंद असल्यामुळे ती मिळत नसल्याचं किरण नकाते यांनी सांगितलं. जे ठराव होतात ते प्रत्यक्षात अंमलात येत नाहीत. प्रस्तावाबाबत लवकरात लवकर प्रशासनानं निर्णय घ्यावेत, असं रुपाराणी निकम यांनी सुचवलं. डेंग्यूच्या प्रश्नावरूनही नगरसेवकांनी प्रशासनावर आगपाखड केली. पावडर आणि औषध फवारणीसाठी 30 ते 40 लाखाची खरेदी होते. मात्र जी औषधं खरेदी केली जातात त्यांना डास किंवा मुंग्याही मरत नाहीत. औषध खरेदीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप भूपाल शेटे यांनी केला. या औषधाची चाचणी कोल्हापुरात न करता मिरजेतून करून घेतली जाते, पण चाचणीसाठी आरोग्य विभागाचा अधीक्षक एकदाही गेलेला नाही. त्यामुळे शासकीय लॅबोरेटरीमध्ये औषधाची चाचणी करून घ्यावी आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भूपाल शेटे यांनी केली. आळ्यायुक्त पाणी घराघरात येत असल्याचं किरण नकाते, शमा मुल्ला यांनी आयुक्तांच्या नजरेस आणून दिला. थेट पाईपलाईन होणार की नाही, अशी विचारणाही नकाते यांनी केली. कसबा बोर्डातील टाकीचं बांधकाम कधी सुरू होणार, अशी विचारणा अशोक जाधव यांनी केली. जर टाकीचं काम लवकर सुरू झालं नाही तर नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याचा पुनरुच्चार अशोक जाधव यांनी केला. सप्टेंबर महिन्याच्या सभेत टेमलाईवाडी परिसरातील सार्वजनिक शौचालयाला दरवाजे नसल्याबद्दल कमलाकर भोपळे यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं होतं. तरीही प्रशासनानं याकडे लक्ष दिलं नाही. शेवटी नागरिक आणि लोकसहभागातून दरवाजे बसवले. मुरलीधर अवलोकी यांनी दरवाजे बसवण्याचं काम केलं, त्याबद्दल भोपळे यांनी त्यांचा सत्कार केला.